जय शिवराय. पहिल्या शिवजन्मोत्सवाचे जनक ज्योतिराव गोविंदराव फुले साहेबच होय. शिवरायांची पहिली समाधी शोधणारे, शिवरायांच्यावर पहिला पोवाडा लिहिणारे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला शिवजन्मोत्सव पुण्यामध्ये साजरा करणारे क्रांतीसूर्य ज्योतिराव गोविंदराव फुले साहेब आहेत. ज्योतिराव फुले पहिल्यांदा रायगडावर गेले, शिवरायांची समाधी शोधली, समाधीची डागडुजी केली, आजूबाजूची झाडं तोडली आणि त्यानंतर 1869 रोजी शिवरायांवर 550 ओवींचा म्हणजे साधारणतः 1000 ते 1100 ओळींचा पवाडा लिहिला आणि 1870 ला छत्रपती शिवरायांचे जन्मोत्सव मोठ्या थाटामाटामध्ये पुण्यामध्ये साजरा केला. त्यामुळे शिवजयंतीचे जनक फुलेच ठरतात. ज्योतिराव फुले जेव्हा शिवजयंती घेत होते तेव्हा बाळ गंगाधर टिळक साधारणतः 14 ते 15 वर्षाचे असले पाहिजे, कारण टिळकांचा जन्म 1856चा आणि फुले जेव्हा जयंती घेत होते तेव्हा 1870 म्हणजे साधारणतः 14-15 वर्षाचे टिळक होते. त्यामुळे टिळक हे शिवजन्मोत्सवाचे जनक नाहीत. पहिल्यांदा शिवजन्मोत्सव घेण्याचं श्रेय एकमेव ज्योतिराव फुलेंनाच जातं. हे फुलेंच्या साहित्याच्या आधारेच आपल्या लक्षात येईल. त्यामुळे शिवजयंतीच्या जनकत्वाचं श्रेय क्रांतीसूर्य ज्योतिराव फुले साहेबांना जातं. जय शिवराय.